नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी खास जी आर घेऊन आलेलो मित्रांनो. आरवी जिल्हा वर्धा या ठिकाणी न्यायालय विभाग भरती निघालेली मित्रांनो. न्यायालय विभागात भरती आलेली मित्रांनो. परमनंट भरती पण असणार आहे आणि बाह्य यंत्रणेद्वारे पण असणार आहे मित्रांनो. इथं सगळ्यांसाठी जर वॅकन्सी मित्रांनो, तर संपूर्ण जी आर तुम्ही वाचून दाखवणार आहे. त्यानंतर अप्लाय करण्याची प्रोसेस काय असणार ते पण मी सांगणार आहे. व्हिडिओच्या शेवटी अप्लाय कसं करायचं आणि किती वॅकन्सी असणार आहे, पगार काय असणार आहे, संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता माहिती देऊन देतो मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही आरवी आरवी जिल्हा धुळे आरवी जिल्हा वर्धा येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करणे व त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो. ओके, इथं विधी व न्याय विभागाकडून हा जी आर आलेला आहे. दिनांक 26 सप्टेंबर 2024. लेटेस्ट जी आर असणार मित्रांनो 26 सप्टेंबर 2024 चा. इथं प्रस्तावना तुम्ही बघू शकता मित्रांनो. उच्च न्यायालयाच्या दिनांक 4/4/2007 च्या मानक प्रारूपानुसार इथं लिहिलेलं मित्रांनो, राज्यात विविध ठिकाणी नवीन न्यायालय सुरू करण्यासाठी प्रलंबित खटले व प्रकरणाची संख्या किमान 500 असावी. तसेच पायाभूत सुविधा म्हणून न्यायालयीन इमारत आणि न्यायाधीशांची निवासस्थाने यांची उपलब्धता असावी असं इथे सांगण्यात आलेलं आहे. माननीय उच्च न्यायालयांच्या धोरणानुसार आवश्यक सर्व निकष पूर्ण होत असल्याचे आरवी जिल्हा वर्धा येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर हे न्यायालय स्थापन करण्यात उच्च न्यायालयांनी नवीन न्यायाधीश स्थापन समितीची मान्यता दिलेली आहे. तसेच शासन निर्णय विधी व न्याय विभाग 6/2/2024 च्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये न्यायिक अधिकाऱ्यांना म्हणजे राज्यामध्ये ही भरती निघालेली मित्रांनो, निघणार आहे आता धीरे धीरे करून ते भरतात आहे मित्रांनो. ओके, थोडे थोडे पद काढतात इथे आता, जसं की आता वर्ध्यासाठी निघालेली मागच्या व्हिडिओमध्ये बनवले होते ते औरंगाबाद गंगापूरसाठी, त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्यासाठी अशी इथे भरती काढलेली आहे मित्रांनो. म्हणजे अधिकाऱ्यांचे जे पद असणारे जे न्यायाधिक अधिकारी असतात, न्यायाधीश दंड अधिकारी 2863 पदे त्यांची नियमित पदे असणार मित्रांनो. त्यासाठी त्याच्यानंतर सहाय्यक पायाभूत कर्मचारी वृद्धाची 11,364 पदे निर्माण करण्यात येणार आहे मित्रांनो. त्यानंतर 5803 पदे मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे जे सफाई कामगार वगैरे असतात त्यांच्यासाठी असणार मित्रांनो. 11,064 पदे हे लिपिक वगैरे असतात त्यांच्यासाठी असणार मित्रांनो. अशा पद्धतीने इथं त्यांनी महाराष्ट्रामध्ये काढलेले मित्रांनो वॅकन्सी इथं. ओके, मान्यता दिलेली आहे. ओके, मान्यता दिलेली आहे. सदर शासनाच्या निर्णयामध्ये सुधार करण्याच्या अटी व अधीत राहून आरवी जिल्हा वर्धा येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करण्याची व उपरोक्त मंजूर पदांमधून सदर न्यायालयासाठी पदे उपलब्ध करून घेण्यात मान्यता विचारधारणा होती मित्र, शासनाच्या विचारधारणा होती. त्या अनुषंगाने शासनाचा निर्णय इथे दिलेला आहे. शासन निर्णय विधी व न्याय 6/2/2024 मध्ये राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांच्या 2863 पदे नवीन पदे नियमित पदे असणारे, त्यानंतर सहाय्यक पायाभूत कर्मचारी वृंदांचे 11,064 नियमित पदे करण्यास व 5,803 मनुष्यबळाचा सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास संबंधित न्यायाधीश सुरू होण्यासाठी दिनांकापासून देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची अटीत राहून आरवी जिल्हा धुळे जिल्हा वर्धा दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर हे न्यायालय स्थापन करण्यास व त्यासाठी आवश्यक असणारी खालील तक्त्यात दर्शविण्यात आलेली पदे उपरोक्त 6/2/2024 च्या शासन निर्णयामध्ये मंजूर करण्यात आलेल्या पदांमधून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. आता इथं बघू शकता तुम्ही किती पद असणार आहे मित्रांनो. आता बघू शकता इथं दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आरवी जिल्हा वर्धा नियमित पदे म्हणजे परमनंट वॅकन्सी अस्थायी असणारे नियमित पदे. इथं जे मित्रांनो पदनाम वेतन श्रेणी व पदसंख्या दिवाणी न्यायाधीश व वरिष्ठ स्तर यांची सॅलरी इथं काय असणार आहे ते नंतर त्यांना आपल्याला काही माहिती नाही होत. त्यांचं सॅलरी त्यांची जास्त असते 2-2.5 लाखाच्या आसपास. ते एक पद असणार मित्रांनो. अधीक्षक साठी तर असणार मित्रांनो एक पद असणार मित्रांनो. इथे त्यांची सॅलरी 44,900 पासून 1,42,400 असू शकते. सहाय्यक अधीक्षक यांचे इथे पद मित्रांनो 2 पद असणार आहे. इथं 41,800 पासून 1,32,000 इतकी सॅलरी त्यांना मिळू शकते. लघुलेखन श्रेणी 2 साठी तर सगळ्या सॅलरी यांना असते मित्रांनो. सॅलरीच्या बाबतीत 41,800 पासून
32,000 1,32,300 पर्यंत त्यांना सॅलरी मिळू शकते. 2 वॅकन्सी असणार आहे. आणि वरिष्ठ लिपिक इथं त्यांची सॅलरी असते मित्रांनो 25,100 पासून 25,500 पासून 81,100 2 पदं असणार मित्रांनो. कनिष्ठ लिपिक 19,900 पासून 63,200 इतकी सॅलरी भेटू शकते त्यांना. इथं 8 पदं असणार आहे. आणि बेलिफसाठी त्याची 1 पद असणार आहे. 19,900 पासून 63,200 त्यांना सॅलरी मिळू शकते मित्रांनो. एकूण इथं 17 पदांची भरती मित्रांनो जी असणार नियमित पदांसाठी असणार आहे मित्रांनो. त्या व्यतिरिक्त मित्रांनो आता जे इथं सेवा ज्या असतात मनुष्यबळ संख्या बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार आहे मित्रांनो. शिपाईसाठी इथे 2 पदं असणार आहे. त्यानंतर मित्रांनो पहारेकरीसाठी 2 पदं असणार आहे. सफाई कामगारासाठी 1 पद असणार आहे मित्रांनो. अशी इथे टोटल 5 पद. 17 आणि ते 5 असे 23 पदासाठी इथं निघालेली मित्रांनो वर्धा जिल्ह्यासाठी आर्वीसाठी मित्रांनो. ओके 17 आणि हे 5 हे परमनंट असणार आहे. हे मनुष्यबळ बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार आहे मित्रांनो. बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या 27/4/2022 शासन परिपत्रकाची मार्गदर्शन सूचनांचे पालन करण्याची क्षमता घ्यावी. त्यानंतर उपरोक्त नमूद पदे ही भरण्यात आलेल्या दिनांकापासून लक्षात असू द्या तारीख 28/2/2025 पर्यंत आपल्याला चालू ठेवण्यास येणार आहे मित्रांनो. मंजूर असणार मित्रांनो अस्थायी पदांना. ओके मित्रांनो इथे दिलेलं आहे अस्थायी पदांना. नंतर त्यांना इथं मुदतवाढ घेणे आवश्यक राहील मित्रांनो. आता जर तुमची इथे भरती निघालेली मित्रांनो तुम्हाला घेतलं पण आता 28/2/2025 पर्यंत असणार मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथं मुदत वाढून भेटणार मित्रांनो. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. आता तुम्ही म्हणता सर आता तुम्ही जी आर तर वाचून दाखवला संपूर्ण माहिती आम्हाला समजली पण आता अप्लाय कसं करायचंय अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ते पण मी सांगतो मित्रांनो कसं करायचं. तुम्हाला ते वेबसाईट मी व्हिजिट करून देतो. चला तर मग वेबसाईटवर जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो तुमच्या समोर मी इथं वेबसाईट ओपन केलेली आहे. एक मिनिट जसं की मित्रांनो तुमच्या समोर वेबसाईट ओपन केलेली आहे. ही जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून वेबसाईट आहे मित्रांनो. ही इथे इन्फॉर्मेशन सिटीजन त्याच्यानंतर GR नोटिफिकेशन ऍप्लिकेशन प्रोसेसिंग सगळी इथं माहिती वगैरे तुम्हाला भेटते मित्रांनो. जिल्ह्यांची नाव वगैरे इथे सगळे काही दिलेली मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकता आल्यानंतर इथं न्यू रिक्वायरमेंट इथं आपल्याला क्लिक करायचं मित्रांनो. इथे जसं तुम्ही क्लिक कराल याच्यावर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतो मित्रांनो. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया महाराष्ट्र जॉब प्रोफाईल आणि डाउनलोड आपल्याला पीडीएफचे ऑप्शन पण बघायला मिळते मित्रांनो. मागे जी भरती आलेली होती मित्रांनो जॉब ड्रायव्हरची त्याची संपूर्ण माहिती लिहिलेली आहे. इलॅबिलिटी कॅन्डिडेट्स त्यानंतर नॉट इलॅबिलिटी कॅन्डिडेट्स त्यानंतर लॉट ऍप्लिकेशन रिसिप्ट ड्रायव्हिंग टेस्टचे ऍड्रेस वगैरे सगळं फायनल मेरिट सगळं दिलेलं आहे मित्रांनो. इथे सगळी माहिती येऊन जाते मित्रांनो. हा जो GR आहे मित्रांनो लेटेस्ट GR आहे 26 सप्टेंबर 2024 ओके. तर आता हा लेटेस्ट GR असल्यामुळे आता इथं काही नोटिफिकेशन आलेली नाही मित्रांनो. ज्या दिवशी त्यांची नोटिफिकेशन इथे येईल तुम्हाला ते चेक करायची याची लिंक मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनलला आपण याची लिंक तुम्ही मला मेसेज करा ते तुम्हाला पाठवून देईन मित्रांनो मी. ओके आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही चिंता करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. जे ओपन याची वॅकन्सी निघेल मित्रांनो स्वतः मी व्हिडिओचा बनवून टाकेल मित्रांनो. तुमच्या समोरचा व्हिडिओ मी स्वतः बनवेल मित्रांनो. याची तुम्हाला कोणत्याही प्रकारे चिंता करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. ओके तर जेणेकरून दादा तुम्हाला मी फक्त व्हिजिट वगैरे दाखवून दिलेली मित्रांनो आणि डेली अपडेट्स या मी बघत असतो मित्रांनो. तर आता जेणेकरून याची कधी अपडेट वगैरे आली तर न्यायालय विभागाच्या भरपूर ठिकाणी भरती निघालेली आहे मित्रांनो. अजूनपर्यंत त्यांनी इथं टाकलेली नाहीये. ज्या दिवशी इथं आले की जिल्हा वाईज ज्यांची वॅकन्सी निघेल जिल्ह्यांची तालुक्यांची जे पण निघणार आहे त्यासमोर मी ते व्हिडिओ त्यांची अपडेट वगैरे मी देऊन देईन मित्रांनो. ओके तर तुम्हाला आता काय करायचं त्यासाठी चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवायचं बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअपला जॉईन होऊन द्यायचं मित्रांनो डेली अपडेटसाठी. कारण की जशी पण त्यांची अपडेट नोटिफिकेशन आली मित्रांनो त्याच्यासमोर व्हिडिओ बनेल तिथं पोस्ट करून टाकेल मित्रांनो टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रांनो. ओके आणि तुम्हाला कधी या व्हिडिओबद्दल काही डाऊट वगैरे असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारांना शेअर करा हा व्हिडिओ. त्यांना पण जॉब ऑपॉर्च्युनिटी काय आहे काय आणि किती वॅकन्सी आहे त्यांना पण समजू द्या मित्रांनो. ओके सगळीकडे शेअर करा या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. डेली आपण असे GRs वगैरे आपल्यासोबत बघा आणत असतो मित्रांनो. जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो. ओके असे जॉब ऑपॉर्च्युनिटी बघण्यासाठी नवीन जॉब अपडेटसाठी इथं चॅनल बनवून राहा.